नमस्कार मंडळी, सुंदर माझं कोकणी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर आता आपण दापोली तालुक्यात आहोत, विशेष करून दापोली तालुक्यातील लाडघर या गावी आहोत। तर लाडघर या गावी माझा आजोळ आहे, माझ्या मामाचं घर आहे। तर तिथे आपण आलो होतो आणि आता आपण जातोय लाडघर बीचवर। लाडघर बीच फेमस असा बीच आहे, सुंदर असा विस्तीर्ण असा समुद्र किनारा आहे। मी कधी गेलो नव्हतो म्हणजे मामाचं घर जिथे आहे तर त्याच्या बाजूला तो समुद्र किनारा आहे, तिथे लहानपणी मी जायचो। पण आता जो मेन जिथे वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी वगैरे चालतात तर तिथे आपण जाऊन भेट देणार आहोत। तिथे मी पहिल्यांदाच जातोय, अर्थातच माझा आजोळ असल्यामुळे माझं येणं जाणं असतं, पण बीचवर मी असा आलो नव्हतो। परंतु आता आपण बीचवर जातोय आणि बीचवरील काय वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी असेल किंवा एकंदरीत बीच कसा आहे तर ते आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर आता आपण आहोत प्रसिद्ध अशा लाडघर बीचला। हे लाडघर गाव दापोली तालुक्यामध्ये येतं। दापोली मुख्य शहरापासून साधारण एक 12 ते 13 किलोमीटर अंतरावर आहे आणि लाडघर गावालाच लागून असा भला मोठा समुद्र किनारा आहे, प्रशस्त समुद्र किनारा आहे। आज शनिवार असल्यामुळे गर्दी दिसते आणि इथे वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी देखील आहेत। इथे बघायला गेलं तर जी सँड आहे तर ती ब्लॅक अँड व्हाईट मिक्स सँड आहे आणि बाजूलाची अशी खडी आहे। बऱ्यापैकी पर्यटकांची गर्दी देखील दिसते आणि इथे वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, कॅमल राईड, हॉर्स राईड पण आहे। समोरच बोट सफारी देखील आहे। काही मंडळी बोट सफारीसाठी निघालेत बहुधा समुद्रामध्ये। या बाजूला देखील वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी आहेत बघा। समुद्र किनाऱ्यालगतच ही खडी देखील आहे। खडी आणि वाळू असं मिश्रित इथे आपल्याला समीकरण पाहायला मिळत आहे। काही ठिकाणी पूर्ण सँड असते, वाळू असते, पण इथे लाडघर बीचला थोडंसं हे खडी मिश्रित वाळू असं समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे। ठिकठिकाणी वॉटर स्पोर्ट्स देखील आहेत। 1-2-3 पॉईंट बघितले मी समोर, 1-2-3 ठिकाणी वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आहेत आणि या बाजूला देखील वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आहेत। तर हा रस्ता आहे आणि रस्त्याच्या अगदी लगतच हा लाडघर बीच आहे। आणि इथे बघतोय ना मी तर अगदी बाजूबाजूला होमस्टे वगैरे राहण्याची सोय आहे आणि जेवणाची देखील सोय आहे।
आणि इथली जेवणाची सोय अगदी घरगुती पद्धतीनेच आहे, त्यामुळे इथे बिनधास्त या आणि मस्तपैकी मनमुरादपणे आनंद लुटा। त्या बाजूला तिकडे राहण्याची सोय वगैरे आहे आणि या बाजूला पण आहे आणि समोरच आहे लाडगर बीच। तर मगाशी आपण समोरच्या बाजूला होतो, त्या बाजूला तिथे, तर तिथे थोडी पर्यटकांची गर्दी आहे। वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी वगैरे तिथे आहेत आणि राहायची सोय या बाजूला अशी सुरुवात झाली आहे ना, ती पूर्ण अगदी शेवटच्या टोकापर्यंत आहे। या बाजूला थोडं क्राऊड कमी आहे आणि समोर जी टेकडी दिसते ना, तर तिथे लाडगरचं प्रसिद्ध दत्त मंदिर आहे त्या टेकडीवर। म्हणजे अगदी तुम्ही ह्या बीचवरून चालत जाऊन देखील त्या मंदिरापर्यंत जाऊ शकता। अर्थातच मंदिरापर्यंत वाहनं जातात, पण जर तुम्हालाच इथे तुम्ही स्टे केला असेल तर इथे गाड्या ठेवून थेट समुद्राच्या कडेने म्हणजे बीचवरून चालत जाऊन तिथे जाऊ शकता। आणि हा संपूर्ण आहे लाडगर समुद्र किनारा। इथली सँड एक मिश्रित आहे, म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट टाईप, आणि थोडीशी इथे खडी बीचवर आढळते संपूर्ण। त्या बाजूला देखील तिथे लालसर बघा खडी आहे। प्रत्येक बीचची खासियत असते, वेगवेगळे बीच असतात, काही ब्लॅक सँडचे असतात, काही व्हाईट सँड असते। तर इथे थोडीशी ब्लॅक अँड व्हाईट सँड आपल्याला बघायला मिळते आणि आता समुद्राला भरती आहे, त्यामुळे पाणी वरती आलेलं आहे। संपूर्ण जे पर्यटक आलेले आहेत तर ते पाण्यात डुंबण्याचा मनसोक्त आनंद घेत आहेत आणि भारी वाटतंय, जबरदस्त फिलिंग आहे इथे। तर आताच आपण बीचवर होतो, बीचवरून आता आपण मार्गस्थ होणार आहोत पुढच्या दिशेने। तर हा जो लाडगर बीच आहे तर छानपैकी म्हणजे प्रशस्त असं समुद्र किनारा आहे। साधारण दापोली मुख्य शहरापासून लाडगर गावचं अंतर एक 12 ते 13 किलोमीटर आहे। इथे येत असाल तर गुगल मॅपची लिंक मी देखील डिस्क्रिप्शनमध्ये देईन, पण एक आवर्जून सांगू इच्छितो की जेव्हा तुम्ही दापोलीवरून जो करसगाव किंवा बुरुंडी जो रस्ता आहे तिथूनच एक फाटा लाडगरला यायला, लाडगर बीचकडे यायला निघतो, तर तो रस्ता अतिशय निमुळता आहे आणि वळणाचा आहे। समोरचं वाहन आपल्या अगदी थेट समोर येऊन ठेपतं तेव्हा आपल्याला कळतं की समोर वाहन आहे, तर एवढा निमुळता आहे। आणि आजूबाजूने म्हणजे जर तुम्ही समोरासमोर टाकला असाल तर थोडंसं क्रॉसिंगला प्रॉब्लेम होतो, त्यामुळे येताना अगदी सावकाश आणि हॉर्न वाजवत या। आणि लाडगर हे माझं आजोळ आहे, लाडगर या गावी, तर मी लहानपणी इथे यायचो, पण प्रॉपर असा ह्या बीचवर कधी फिरलो नव्हतो, तर तो आज योग आला आणि त्या निमित्ताने तुम्हाला देखील एक लाडगर बीचचं दर्शन घडवलं। इथली जी सँड आहे तर ती ब्लॅक अँड व्हाईट अशी सँड आहे आणि खडी मिश्रित पूर्ण अशी वाळू आहे। काही ठिकाणी आपण बघत असतो की पूर्ण पांढरी शुभ्र वाळू असते, काही ठिकाणी काळी पूर्ण वाळू असते, तर इथे थोडीशी ब्लॅक अँड व्हाईट आहे वाळू अशी। आणि इथे वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी देखील मोठ्या प्रमाणात चालतात। एक 3 ठिकाणी बघितले वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी, कदाचित वेगवेगळ्या पद्धतीने ते इथे व्यवसाय करत असतील। आणि बनाना राईड असेल, जेटस्की राईड असेल, आणखीन थोडीशी एक वेगळी राईड मला इथे बघायला मिळाली। तर अशा खूप राईड्स आहेत आणि खूप पर्यटक इथे मौज मजा करत होते। सांगायचं तात्पर्य असं की इथले जे स्थानिक आहेत तर त्यांच्याकडून तुम्ही माहिती घ्या आणि मगच समुद्रात पोहायला वगैरे जा, कारण कुठे खाच खळगे आहेत ते आपल्याला माहिती नसतात आणि कुठेतरी मग एक वाईट प्रसंग आपल्यावर ओढवू शकतो। तर ते टाळायचं असेल तर थोडीशी स्थानिक गावकऱ्यांकडून माहिती घ्या आणि मगच समुद्रात उतरा। इथे ठिकठिकाणी आहे ना होमस्टे किंवा राहण्याची व्यवस्था केलेली आहे, अगदी घरगुती पद्धतीने असेल किंवा जी जेवणाची व्यवस्था आहे ती देखील आपल्या कोकणी पद्धतीची केलेली आहे। बरेच ठिकाणी जे बीच आहे तर तिथे ही अशी व्यवस्था असते, पण एक मुख्यत्वे करून हा लाडगर जो बीच आहे आणि जी राहण्याची व्यवस्था आहे ती अगदी बीचला लागूनच आहे। म्हणजे तुम्ही जर दरवाजा उघडला तर
समोरच अथांग पसरलेल्या समुद्राचं दर्शन तुम्हाला नक्की होतं। तर असा एक सुंदर असा लाडगर बीच आहे। मी देखील पहिल्यांदा एवढा फिरलो आणि लाडगर बीच वरून दत्त मंदिर देखील जवळ आहे। अगदी तुम्ही लाडगर बीचला तुमचा स्टे असेल तर कार इथे पार्क करून तुम्ही अगदी बीच वरून चालत जाऊन दत्त मंदिरात जाऊ शकता। अगदी प्रसिद्ध असं दत्त मंदिर आहे, तर तुम्ही नक्की ते व्हिजिट करा। एक लाडगर सुंदर असा नितांत समुद्र किनारा आहे दापोली तालुक्यातील लाडगर गावातील। तर असा होता एक एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकॉन ऑल वर प्रेस करा, जेणेकरून आपल्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। भेटेल का नवीन व्हिडिओ नवीन काहीतरी घेऊन, तोपर्यंत काळजी घ्या।